हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. नायसा गेली आहे स्कूलला. आज तिचं सेकंड लास्ट डे. क्रिसमस वेकेशन स्टार्ट होणार आहे. 10 डेजची तिला सुट्टी आहे. सो उद्या आहे तिची क्रिसमस पार्टी. सो त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. एनिवेज, मी आता चालली आहे मार्केटमध्ये. फटाफट जाऊन येते. सनीला सुद्धा क्लिनिकला जायचं आहे आणि आजच्या दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. Welcome you all to Rachna's Naveen World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. रेडी झालो आहे. रचना आहे किचन मध्ये. हेच पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो आज आहे कल्याण स्पेशल मिसळ. आणि त्याचा मुहूर्त लागलेला आहे. आणि स्पायसी आहे, झणझणीत छान आहे. टेस्ट केली मी. ओके. त्याची बॅग एकदम मला काळजी घ्या दोघं पण. एकदम ऑन टाइमवर आली आणि मग सनी फटाफट नाश्ता करून निघाला. आज त्याचं क्लिनिक डे आहे जसं मी मगाशी सांगितलं. आईसुद्धा त्यांच्या काही कामासाठी गेल्या आहेत बाहेर आणि आता नायसा यायला थोडंफार टाईम आहे. 45 मिनिट्स आहे. तोपर्यंत माझं ऑलमोस्ट गोष्टी होऊन जातील. सो खूप लोकांना हा प्रश्न पडतो की 1 तासात माझं सकाळचा जो टाईम आहे, सकाळी जेव्हा मी जेवण बनवते, टिफिन सनीसाठी बनवते आणि आमचं जे पण लंच असतं त्यातच इन्क्लूड असतं ते. सो ते 1 तासात ॲक्च्युली होतं का? तर ते ॲक्च्युली होतं. कारण कसं आहे, सकाळच्या टायमात ना कोणी डिस्टर्ब करायला नसतं, इथं कोणी हाक मारायला नसतो. मी माझ्याच फ्लोमध्ये असते आणि मेन म्हणजे मी खूप फोकस्ड असते. मला माहीत असतं की मला ह्याच्यानंतर काय करायचं आणि ह्याच्यानंतर काय करायचंय. जेव्हा मी उठते, जेव्हा मी रेडी होत असते, तेव्हा माझ्या डोक्यात ते चालू असतं की मी आज टिफिनला काय बनवणार आहे. सो तो जो विचार करण्याची जो टाइम आहे तो त्या टायमाला निघून जातं सगळं काही. म्हणजे जो एक्स्ट्रा टाइम मला लागत नाही इकडे किचनमध्ये येऊन आता काय करू असं नाही लागत. हां, कधी कधी भाज्या चेक करावे लागतात की कोणती भाजी आहे आणि मग त्यानुसार ते होतं. किंवा कधी कधी सनीला विचार की त्याला काय हवंय, म्हणजे भाज्या नसतील तर मला घेऊन यायला. पण येस, 1 तासात होतं. 1 तास 10 मिनिटं होतं माझं त्या ह्याच्यात. कारण एक टाइम लिमिट असतं ना सकाळच्या टायमात. सनीला सुद्धा जायचं असतं टाइमवर. त्यानंतर सनी गेल्यानंतर मला नायसाला सुद्धा उठवायचं असतं. तिचं सुद्धा स्कूल टाइम आहे. ते काय सगळं थांबणार नाहीये त्या सगळ्या माझ्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे. सो येस, होतं, पॉसिबल आहे. इट्स ऑल अबाउट स्पीड. इट्स ऑल अबाउट हाऊ फोकस यू आर अँड इट्स ऑल अबाउट की तुम्ही कन्फ्यूज नाही असायला पाहिजे या टायमाला. एनिवे, सो चला मग आता मी फटाफट जेवण करतेय आणि त्याचबरोबर एक नवीन प्रोडक्ट मागवला आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याबरोबर त्याचा रिव्ह्यू शेअर करायला. सो ते आहे अगारोचं ग्रँड एग बॉयलर. स्टेनलेस स्टील पासून बनलेलं आहे. हे त्याच्यावरचं लीड आहे. बेस्ट पार्ट म्हणजे ह्यात तुम्ही तुमचे जे एग आहेत ते बॉईल सुद्धा करू शकतात. एकाच वेळेस 8 एग बॉईल करू शकतात जर आपल्याकडे कोण पाहुणे वगैरे आले. सो त्या टायमाला इट्स बेटर एका वेळेस 8 एग आपण बॉईल करू शकतो आणि ह्यात आपण पोच सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही यात ऑमलेट सुद्धा बनवू शकतात आणि मी नक्कीच तुम्हाला दाखवेल की कसं तुम्ही बनवू शकतात. अमेझिंग प्रोडक्ट आहे. मला तरी पर्सनली खूप आवडलं आहे. त्याचबरोबर एक मेजरिंग कप सुद्धा दिलेलं आहे. प्लस एग पिन सुद्धा आहे. हे बघा, इकडे तुम्हाला एक खाली पिन दिसत असेल. सो बेसिकली ह्याला कव्हर आहे जेणेकरून आपण इंजर्ड नाही व्हायला पाहिजे. सो ह्याच्यामध्ये आपण आपले जे एग्स आहेत ते 3 प्रकारे कुक करू शकतो. तुम्हाला जसं हवंय तसं, जसं की सॉफ्ट, मिडल किंवा हार्ड. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, हे ऑटोमॅटिक आहे. यू जस्ट हॅव टू प्रेस अँड देन इट विल स्टार्ट. जसं हे पाणी आतमधलं संपेल ते स्वतःहून ऑफ होऊन जाईल. कधी कधी खूपदा असं होतं की पाणी संपल्यावर सुद्धा, म्हणजे बाकीचे जे मशीन्स आहेत, पाणी संपल्यावर सुद्धा ते चालूच राहतं आणि मग खाली ते करपतं. बट ह्याचं असं नाही आहे. तुमचे एग जर कुक झाले असतील तरी ते बंद होणार किंवा त्यातलं पाणी सुद्धा संपलं असेल तरी ते आपोआप बंद होणार. आता तुम्ही विचार करत असाल की ह्याच्यात आपण पाणी कशा प्रकारे टाकायचं जेणेकरून आपल्याला समजेल की हे सॉफ्ट आहे किंवा मिडलमध्ये झालंय किंवा आपलं हार्ड कुक झालं आहे. त्यांनी आपल्याला एक मॅन्युअल दिलंय. त्या मॅन्युअलमध्ये ना त्यांनी मेजरमेंट सुद्धा दिलेले आहेत. जर मीडियम
करायचं असेल तर 35 ml पाणी टाकायचं आहे, जे 8 मिनिटासाठी असणार आहे. अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही पाणीचं मेजरमेंट घ्या आणि ते ह्या कपवरती एकदम प्रॉपरली तुम्हाला इवन नंबर्स दिसत आहेत. मला प्रॉपर स्टीम्ड एग हवं आहे, तर मी 120 ml पाणी घेणार आहे आणि जे 11 मिनिटात होणार आहे. सो दिस इज सो अमेझिंग की हार्डली काही मिनिटामध्ये तुमचे जे एग्स आहे ते प्रॉपरली कुक्ड होणार आहेत. तसंच आहे जेव्हा तुम्ही पोच कराल एगला, तसंच आहे सॉफ्ट, मिडल अँड हार्ड. तुम्हाला जसं हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू. इथे मी 120 ml वॉटर घेतलेलं आहे. त्याच्यावर त्यानंतर मी ठेवते ट्रे. सो जसं मी म्हटली, एका वेळेस तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही एग्स बॉईल करू शकतात, बट मॅक्झिमम इज 8 एग्स तुम्ही बॉईल करू शकतात. अँड दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कुक होताना आपले जे एग्स आहेत ते ब्रेक नाही व्हायला पाहिजे, म्हणून त्याने ना इथे एक पिन दिलेली आहे, एग पिन. त्याने आपल्याला इथे फक्त त्याला एक होल करायचं आहे. सो आता हे जेव्हा पण कुक होईल तेव्हा आपला जो एग आहे तो क्रॅक नाही होणार आणि तुम्ही याला इझिली पिन मारू शकतात. एग तुटण्याचे वगैरे काही चान्सेस नाही आहे. स्टार्ट इट आणि हे प्रेस करायचे. सो 11 मिनिट्समध्ये आपल्याला हे जे एग्स आहेत ते बॉईल करून मिळतील. यू कॅन सी द स्टीम. हे सगळं स्टीम येत आहे, म्हणजे एवढं क्विकली ते स्टार्ट झालेलं आहे त्याचा प्रोसेस, एवढं फास्ट ते हीट झालेलं आहे. बेस्ट. सो फायनली आपले जे एग्स आहेत ते रेडी झालेले आहेत. सो तुम्ही एग बघू शकताय, बिलकुल सुद्धा क्रॅक आलेला नाहीये. तर आपण याला फोडून बघूया. साले एवढे इझिली निघतात, म्हणजे वेल कुक्ड झालेलं आहे. सो दे आर परफेक्टली कुक्ड. अमेझिंग. सो आता मी एग पोच करून दाखवणार आहे, प्लस त्याच्याच बरोबर एका साईडला ऑमलेट सुद्धा करून दाखवणार आहे. सो इथे मी 85 ml वॉटर घेतलेला आहे. एका ट्रेमध्ये मी टाकते ऑमलेट, एका ह्याच्यात वी आर गोइंग टू पोच इट. रसम मीठ आणि सो अशा पद्धतीने तुम्ही एक पोच करू शकतात, एक बॉईल करू शकतात आणि एक ऑमलेट सुद्धा बनवू शकतात. खास करून ऑमलेट जे आहे ते एकदम लेस ऑइलमध्ये बनते. तुम्ही 0 ऑइलमध्ये सुद्धा बनवू शकतात. ही जी मशीन आहे ही 500 वॉटची आहे. याचं व्होल्टेज 230 आहे. जर इन केस तुम्हाला कोणाला हा बॉयलर घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. अमेझिंग प्रोडक्ट आहे, मला तरी पर्सनली खूपच आवडला. सो वाजले आहेत 12:45. नायसाची व्हॅन आज 10 मिनिटं लेट झालेली आहे. माझं इथे जेवण सुद्धा झालंय. स्वतः सगळं काही आवरून झालेलं आहे. नायसा सुद्धा जेवली आहे, सध्या ती खेळते. सनी यायला थोडंसं टाईम आहे, म्हणून मग मी विचार केला की तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते. खूप काही गोष्टी घडत आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींना बघून एवढं वाईट वाटतंय ना. आत्ता जे रिसेंटली झालं,
खूप लोकांनी नक्कीच ते पाहिलं असेल आणि जर तुम्हाला नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगते. एक ॲक्सिडेंट झालं आहे गेटवे ऑफ इंडियाला. एक फेरी जात होती एलिफंटा केव्जला. युजली कसं असतं, इथे मुंबईमध्ये एलिफंटा केव्ज आहे, इट्स अ टुरिस्ट प्लेस. ते जाण्यासाठी फेरी असते गेटवे ऑफ इंडियावरनं. तुम्ही एकदा पाहिलं असेल, आम्ही एका व्लॉगमध्ये फेरीमध्ये गेलेलो. एलिफंटा केव्जला नव्हतं गेलो, तर त्या सीमध्ये फिरण्यासाठी आम्ही गेलेलो. तर अशीच एक फेरी एलिफंटा केव्जसाठी निघालेली आणि साधारण त्यात 110 लोक होती. आणि मी काल ज्यांची स्टोरी पाहिली त्यांनी सांगितलं की ती फेरी जी होती ती 3:30 वाजता निघणार होती, बट 3 वाजता 3 का 3:05लाच निघाली, कारण सफिशियंट लोक त्यात आलेली. जेवढी बुकिंग झालेली तेवढे लोकांना ते म्हणजे जेवढं त्या फेरीमध्ये जाऊ शकत होते तेवढे लोक आलेले आणि म्हणून मग ती फेरी लवकर निघाली. आणि खूप पुढे गेल्यानंतर त्यांना एक अचानक एक असं कोणती तरी स्पीड बोट दिसली. आपण युजली असतो ना की स्पीड बोट आपण बघतो किंवा काहीतरी अशी नवीन गोष्ट बघतो तर आपण लगेच व्हिडिओ काढतो. आजकालचं तर तेच होतं आहे. सो असंच एक तो जो व्यक्ती ज्याचा मी इंटरव्ह्यू पाहिलं तो त्याचा व्हिडिओ काढत होता. व्हिडिओ काढता काढता ती जी स्पीडबोट आहे ती अचानक येऊन त्या फेरीला धडकली आणि त्याने असं सांगितलं की त्या स्पीडबोटमधनं एक माणूस उडून फेरीमध्ये आला आणि त्यांना असं वाटलं की ठीक आहे, ते फक्त धडकली आहे, दुसरं ॲसच ॲक्सिडेंट वगैरे काही झालं नसेल, म्हणजे असं लागलं वगैरे नसेल असं त्यांनी इमॅजिन सुद्धा नाही केलं. ती फेरी पुढे अजून गेली. काहीतरी 5 to 10 मिनिट्स नंतर ती सिंक व्हायला लागली, कारण ती एवढ्या जोरात जाऊन धडकली असेल ना की तिथे नक्कीच क्रॅक केलं असेल. आणि मग त्याने सांगितलं की तिथे असं कोणीच नव्हतं की जो येऊन आम्हाला सांगेल की फटाफट तुम्ही जॅकेट्स घाला. सेफ्टी मेजर्स जे घ्यायला पाहिजे होते ते सुद्धा घेण्यात नाही आले. आणि तो बोलतो एवढे सगळे पॅनिक झाले ना की आम्हीच स्वतःने ते सगळे जॅकेट्स घेतले आणि घातले. कितीतरी लोकांना आम्ही काढून जॅकेट्स त्यांना घालायला लावलं की तुम्ही घाला. बट कधी कधी ना आपले इकडचे जे जॅकेट्स आहेत ना ते पण किती काम करतात ते आपल्याला पण नाही माहिती. सो अशा टायमाला असं वाटतं की आपल्याला स्विमिंग येणं पण फार गरजेचं आहे. सो ज्यांनी ही स्टोरी सांगितली, लग्न त्याचं 11 का 12 तारखेला होतं ह्या डिसेंबरच्या, आणि त्याची बहीण आणि त्याची मावशी आलेली गावावरनं. आणि त्याला असं विचार केलं की एवढ्या लाईक फर्स्ट टाइम आले आहेत मुंबईला, सो आपण त्यांना दोघींना घेऊन जाऊया फिरायला, म्हणून तर दोघींना फिरायला घेऊन आलेला. आणि जेव्हा हे सगळं इन्सिडेंट झालं तर त्याने सर्वात आधी तो त्याच्या फॅमिलीचाच विचार करेल. सो त्याने त्याच्या फॅमिलीला वाचवण्याचा पहिले प्रयत्न केला. 15 ते 20 मिनिटं कोणीच तिथे आलं नाही. जेव्हा मला कळलं की कोणीच येत नाहीये मदतीला, तेव्हा त्याने स्विमिंग स्टार्ट केलं की ॲटलिस्ट तो त्याच्या फॅमिलीला सुद्धा तरी वाचवेल. आणि मग त्यांना वाचवल्यानंतर तो दुसऱ्यांना वाचवला जाईल, कारण त्याला स्विमिंग येत होती. सो जेव्हा तो स्विम करत होता तेव्हा त्याच्या हाताला त्याची बहीण होती, बहिणीच्या हाताला त्याची मावशी होती. आणि त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये कधी तिच्या मावशीचा हात सुटला तिला समजलंच नाही. त्याने त्याच्या बहिणीला वाचवलं आणि बोटवर चढवलं. तो परत चाललेला. त्याची बहीण बोलली की तू नको जाऊस, कारण तू गेलास ना, तू परत नाही आला तर मग मी काय करणार. त्याने खूप शोधलं, त्यांची मावशी काही भेटली नाही. काही 1-2 दिवसानंतर समजलं की त्यांची मावशी आहे नवी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये. सो तिकडे गेल्यावर कळलं की शी इज नो मोर आणि त्याची बहीण आता आहे हॉस्पिटलमध्ये. तर त्याने सांगितलं की तिथे असे खूप सारे लोक होते की एवढे हेल्पलेस फील करत होते. आणि त्यांनी पण खूप लोकांना उचलून बोटमध्ये टाकलं. त्याला जेवढं जमलं तेवढं त्याने केलं. प्लस एक कॅप्टन जे ते नेव्हीच्या बोटवर होते, ती समोरची जी स्पीड बोट होती ती नेव्हीची होती. सो त्या कॅप्टनने सुद्धा खूप काही लोकांना वाचवलं, 56 लोकांना वाचवलं. ह्या इन्सिडेंटमध्ये 13 लोक गेली आहेत. 13 लोकांमधले एक जी फॅमिली होती ती नाशिकची होती, फिरायला आलेलं. त्यांचं चिमुकलं बाळ होतं 3 का 4 वर्षाचं. ती पूर्ण फॅमिली
गेली. म्हणजे एवढं मला वाईट वाटलं ना हे सगळं ऐकून आणि बघून. माझं एवढंच म्हणणं आहे की एका टुरिस्ट प्लेसवर गव्हर्नमेंटनी कितीतरी छान प्रकारे मेजर्स घ्यायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही जे जॅकेट्स लोकांना घालतायत ते जॅकेट्स प्रॉपर आहेत की नाही, ते जर हे असं इन्सिडेंट झालं तर ते जॅकेट्स घातल्यावर माणूस फ्लोट होतंय की नाही, या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या प्रत्येक टुरिस्ट प्लेसवर तुम्ही बघितलंच असेल, पाण्याच्या टुरिस्ट प्लेसवर जिथे जिथे फॉर एक्झाम्पल आपण बोटिंगला जातो किंवा हे अशा गोष्टीला आपण असं सहजगत्या घालतो. खूप लोक तर म्हणतात की काय गरज आहे, कुठे बुडणार आहोत. आपण सुद्धा समजायला पाहिजे या सगळ्या गोष्टींना की कधीही काहीही घडू शकतं. आता त्या बोटवर जस्ट इमॅजिन, त्या माणसाने जसं सांगितलं कोणीच जॅकेट नव्हतं घातलं, आणि जॅकेट नाही घातलं तर तिकडचं जे पण आहेत कोऑर्डिनेटर त्यांनी बघायला पाहिजे ना की तुम्ही जर एका फेरीला घेऊन चाललात आणि पॅसेंजर्सनी एकानेही जॅकेट घातलेलं नाही आहे. कारण कोणतीच गोष्ट आपल्याला सांगून येत नाही, ते ऑल ऑफ अ सडन झालं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये जे झालं. तो बोलतो की आम्ही फक्त व्हिडिओ काढत होतो की ती स्पीडबोट अशी गोल गोल फिरते, आजूबाजूला काही नाही, फक्त त्यांची बोट होती आणि ती स्पीडबोट दिसत होती. तर त्यांना व्हिडिओ काढायला फक्त तोच एक चान्स होता की त्याच गोष्टीचं ते व्हिडिओ काढत होते, आणि ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये असं झालं. म्हणजे मला असं वाटतं आपली तर चूक आहेच, पण त्याचबरोबर सर्वात जास्त जी चूक आहे ना ती गव्हर्नमेंटची, की ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी सर्वात आधी लक्ष द्यायला पाहिजे की अशा गोष्टी घडायलाच नाही पाहिजे. असं वाटतं की जर आपले ते फ्लोटर्स व्यवस्थित असते तर खूप लोकांना वाचवू शकले असते. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, अशा टायमाला तिकडे बोटवरती काहीतरी एक इमर्जन्सी कॉल किंवा काहीतरी एक सिस्टम असायला पाहिजे ना की कॉल करून त्यांनी केलं पण असेल मे बी, कारण अजूनपर्यंत ते मला काय म्हणजे अजून तरी कोणी काही सांगितलं नाही आहे. बट अशा टायमाला कितीतरी फास्ट मेजर्स घ्यायला पाहिजेत, कितीतरी फास्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे एवढं वाईट वाटलं की त्या फॅमिलीजची काहीच चूक नव्हती. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, कधीही काहीही घडू शकतं. आपण ह्या मिनिटाला एका दुसऱ्याच दुनियेत असतो आणि लगेच नेक्स्ट मिनिटाला काय होणार आहे आपल्याबरोबर हे नाही माहिती आहे. आता मी तुमच्याशी बोलते, मला सुद्धा नाही माहिती की ह्याच्यानंतर माझ्यावर काय. इट्स नॉट नेसेसरी की आपण जे प्लॅन करतो तेच घडणार आहे. घडलं तरी इट्स वेल अँड गुड, बट गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, आणि हे आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत आलो आहोत. कधीही काहीही घडू शकतं. पण आणि हे ना ॲक्च्युली नव्हतं घडायला पाहिजे. की त्यांनी जेव्हा त्यांची ती जर्नी स्टार्ट केली असेल तेव्हा किती एक्सायटेड असतील ना की वाव, आपण एलिफंटा केव्स जाणार आहोत, आपण हे बघणार, आपण ते बघणार, आपण हे फोटो काढू, ते फोटो काढू. पण तिथे पोचण्याच्या आधीच त्यांच्याबरोबर हे झालं. ते जेव्हा ती एक न्यूज पाहिली की ती एक फॅमिली, त्यात त्यांचा 3 ते 4 वर्षाचा मुलगा तो सुद्धा गेला, तर ते मला अजूनच वाईट वाटायला लागलं की काय होती त्याची चूक. त्याने तर अजून लाईफ पाहिली पण नव्हती. सो आपल्या गव्हर्नमेंटनी ना ॲटलिस्ट ह्या गोष्टींपासून काही ना काहीतरी शिकायला पाहिजे. त्यांनी ॲटलिस्ट आता तरी मेजर्स घ्यायला पाहिजेत. आता किती लोक घाबरतील त्या फेरीवर जाण्यासाठी, म्हणजे 2 ते 3 वेळा विचार करतील की आम्ही जाऊ का नको. खूपच वाईट झालं आहे आणि असं नव्हतं व्हायला पाहिजे. सो मी एवढंच सांगेल की लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. लिव्ह युअर लाईफ टू द फुल्लेस्ट. जो क्षण आहे त्याला भरभरून जगून घ्या, कारण कोणाबरोबर काय होईल ते आपल्याला माहिती नाही आहे. खुश राहा, पॉझिटिव्ह विचार करा, खूप सारं प्रेम वाटा, छान छान बोला, तेच फार इम्पॉर्टंट आहे. अजून काय आपल्याला पाहिजे. तुम्ही काही दिवसांपूर्वी एका ब्लॉगमध्ये पाहिलं पण असेल जिथे म्हात्रे दादा एवढं सुंदर त्यांनी ती एक स्टोरी सांगितली. एवढं छान वाटत होतं ना ती स्टोरी ऐकल्यानंतर की खरंच आपण ॲज अ ह्युमन किती काय काय शिकू शकतो आणि कोणत्या प्रकारे आपल्याला वागायला पाहिजे. आपण कुठे ना कुठेतरी त्या जेलसी किंवा त्या अँगर ह्या सगळ्या इश्यूमुळे ना एक माणूस म्हणून स्वतःला सेलिब्रेट करायला विसरून गेलोत. सतत
राग आणि सतत ते ह्याच्याबद्दल असं करणं तसं बोलणं, ह्याच्या पाठीमागे लागून ना ती जी लाईफ जे आपल्याला जगायला पाहिजे ना ते सगळं काही राहून गेलेलं आहे असं मला वाटतं. एनिवेज, बट खरंच असं नव्हतं घडायला पाहिजे. खूपच वाईट वाटतंय. म्हणजे त्या मुलाला तर कसं वाटेल ज्याची मी ती स्टोरी ऐकली की ज्याने त्याच्या बहिणीला वाचवलं पण त्याची मावशी नाही आहे त्याच्याबरोबर. आणि एनिवेज, मग एवढंच सांगेल की गव्हर्नमेंटनी प्रॉपर मेजर्स घ्यायला पाहिजेत. आणि जेव्हा आपण अशा टुरिस्ट प्लेसवर जातो, बिंग अ सिटीजन आपण सुद्धा ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण सुद्धा आवाज उठवायला पाहिजे की हे बरोबर नाही आहे, ते बरोबर नाही. तरच कदाचित ह्या लोकांना समजेल, तरच कदाचित हे जे काही घडतंय ते स्टॉप होईल. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या एवढंच मी म्हणेल. आणि अशा जागेवर जेव्हा पण तुम्ही जाल तुम्ही सुद्धा चेक करा की ते व्यवस्थित आहे की नाही. सो बॅक फ्रॉम क्लिनिक. आता वाजले दुपारचे 2:30. सो मस्त जेवणार आहोत. एक नाही राहिला तुझ्यासाठी. संपला. मस्त झालेलं. आई सम्राटला पण दिलं. जास्त ऑप्शन्स असले तरी कन्फ्यूज होतात नेमकी काय खायचं. संध्याकाळी 2 ऑप्शन्स आर बेस्ट इनफ. बोलायचं पण नाही सविता. कोणता नंबर देतेस? बोलायचं, लिहिल्यावर बोलायचा तो नंबर. चाललोय मी क्लिनिकला. नायसाचा अभ्यास चालू आहे. कोण असणार नक्की? नायसा मॅडमचा मस्त अभ्यास झालेला आहे है ना. इंग्लिश आणि मॅथ दोन्ही सुद्धा झालं. सो 1-2 दिवसांपूर्वी झूपचं गिव्ह अवे ठेवलेलं. त्यात मी तुम्हाला काही रूल्स फॉलो करायला सांगितलेले आणि खूप लोकांचं खूप छान प्रतिसाद आला. खूप लोकांनी छान कॉमेंट्स सुद्धा केले. तुमचे फेवरेट झूपची जी प्रिंट आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. त्यानंतर 3 फीचर्स सांगितले. आणि सो आता एवढ्या लोकांमधनं चूज कसं करायचं. लकी 3 विनर्स असंच मी सांगितलेलं. आणि त्यांना मिळणार आहे एक सुंदर अशी झूपची बॅग जी मी ऑफकोर्स त्या ब्लॉगमध्ये दाखवली सुद्धा होती. सो आम्ही इथे काही चिप्स काढलेले आहे आणि ह्यातनं नायसा 3 लोकांना चूज करणार आहे. ज्यांचं पण नाव येईल ते असणार आहेत आपले लकी 3 विनर्स. सो आम्ही इथे काही चिप्स काढलेले आहेत आणि त्या चिप्स मधनं नायसा 3 विनर्सला चूज करणार आहे. चला चूज करा. क्लोज युअर आईज. तुला वाचता येणार आहे? फक्त ती उघडून देते मला. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी जर मी नावाच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये काही चुकत असेल तर. सो सर्वात फर्स्ट नायसाने जे काढलं आहे ते जना सालेकर. जना सालेकर त्यांचं नाव काढलेलं आहे. सो जे पण तुमचं युट्यूबवर जे नाव येत आहे ना मी त्याच नावाने कॉल आउट करणार आहे. कविता परब 4989. स्मृती गोपाले 33. सो आपले 3 विनर्स आहे जना सालेकर, कविता परब 4989 आणि स्मृती गोपाले 33. सो तुम्ही तिघांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करा. सो बॅक फ्रॉम क्लिनिक. वाजले आहेत 10:15. आज थोडा तरी लवकर आलो आहे. सो मस्त आता जेवण रेडी झालं आहे. आता काही स्पेशल कोलंबी.
सो काल व्लॉग मी एंड करायला विसरली. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. हॅपी ट्रिप्स बाय अभुनिया नवीनच्या लवकरच जात आहे थायलंड ट्रिपवर आणि ते सुद्धा तुमच्या बरोबर. सो आम्ही खूपच एक्सायटेड आहोत. फुकेत, क्रॅबी आणि बँकॉक या ठिकाणी या पॅकेजमध्ये तुम्हाला 4 स्टार अकोमोडेशन आहे, सगळे मील्स इन्क्लूड आहे, ट्रान्सफर इन्क्लूड आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागणार नाही. जर तुम्हाला मनी एक्सचेंज करायचं असेल तर तुम्ही मनीसुद्धा आमच्याकडनं एक्सचेंज करून घेऊ शकता. 22 डिसेंबर इज अ लास्ट डे टू रिझर्व युअर सीट. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकतात. बट त्यानंतर जो पॅकेज आहे तो थोडाफार चेंज होईल जस्ट बिकॉज ऑफ फ्लाईट कॉस्टिंग. फ्लाईटची जी कॉस्ट आहे ती आता फ्लक्च्युएट व्हायला स्टार्ट झालेली आहे. सो कशाची वाट बघतायत आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला आमच्याबरोबर यायचं असेल तर. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर फक्त तुम्ही क्लिक करा किंवा हा जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.